रागाची चाखली मिटले नयन सरला उजेड घेतली कवेत लाडकी माझी सुगरण तिला सजविल तिला भिजविल रान फुलांची आरास दिली आंदन सपान फुर्र झालं लाजून चुर्र झालं रात्रीचा दिस केला दिसात आली रात सपान फुर्र झालं लाजून चुर्र झालं रात्रीचा दिस केला दिसात आली रात भाणी कुकाच गोंधण मिटल वटान फुलला मोहोर घातली सजनान सादही माझी सुगरण मला लाजविल मला भिजविल रान फुलाची आरास आलया चांदणा कर संत्या नेमकं घाटात बोंब करतेस बघ. काय रे, काय झालं? सुमी आली ते मला सपनात माझ्या. तुझ्या स्वप्नात सुमी हा काय केलं? काय करत होती? सपान फुर्र झालं लाजून चुर्र झालं रात्रीचा दिस केला दिसात आली रात तोपर्यंत तू देव पाणी होतस. मी कशाला पाणी होतो? त्या काही एवढ्या मोठ्या पावसाने रस्त्यावर पाणी आले. आले बर माझे काम आहे, चल जाऊया. नाही बाबा मला शेताकडे जायचं आज. अरे काम मी 2 मिनिटात करून गेले का? पहिला शेताकडे बघ. बरं तू बस, मी जातो. जा जा मी जातो शेताकडे. आबा लवकर आलाय जा. बर बर चला लागूया कामाला. हा लागूया आईला सुमी काय करत असेल? मी खूप सत्वत तर नाही ना तिला. काय करू? जाऊन भेटू काय तिला? पण नको, संत्या आणि राहुल्याच पण ऐकाय पाहिजे. नको भेटायला तिला. आणि संत्या म्हटलाय पण आगे आगे देखो होता है क्या. मी पण म्हटलोय त्याला पहिले यार नंतर प्यार. ठीक आहे, बघू काय होईल ते होईल. काय रे, काय असं करतोयस? माझं फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावरच प्रेम. काय करू म्हणजे तुला माझं सगळं पटेल? काय करू? बरं बाबा, आता तुझ्या समोर मी तुझी माफी मागते. मग तर झालं. काय नाही, कुठं असं तिथं जायचं त्याची माफी मागायची. बरं खंड्या काय काम काढलं? काय नाही दादा, सहज जातो. बरं मग सुमी कुठं दिसली का नाही?
नाही दादा मला काही दिसले नाही. चल जरा काम आहे जाऊ. खंड्या चल जरा गावातून जाऊन येऊया. बर बर जातो मी गावात. चल लवकर, आता ऍडमिशनचा शेवटचा दिवस आहे. रोकडी सर्व म्हणले तर ऍडमिशन करून देऊया. चल लवकर, उशीर झालाय. बरं बस जाऊया सर. गाडीवरून फिरवूपर्यंत तुझी मदत केली काय बघतीस तुला. मला फाट्यापर्यंत सोडा की प्लीज. अहो तुम्ही म्हणाल तर लॉंग ड्राईव्हला पण जाऊ की काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत. फाट्याचं काय घेऊन बसला, बसा की गाडी तुमचीच आहे. लॉंग ड्राईव्हच्या नंतर बघू. आता मला पडला फाट्यापर्यंत सोडा. आईला सुमेन दादाच्या गाडी कुठे निघाली असेल म्हणायची. नीलालाच फोन लागेल. कुठं असेल काय नाही. नीलाला भेटल्यावर हे सांगायचंच. काय खरवट असेल ते करायचंच. माझी पर्स घरी विसरली की रस्त्यात पडली तेच माहिती नाही मला. बघायला पाहिजे. अहो मग आपण जाऊ की गाडीवरून, कुठं पडल्या पर्स बघायला. नको नको, तुम्ही जावा तुमच्या कामाला. माझी मी बघते कुठे आहे पर्स. आणि फाट्यावर सोडल्याबद्दल आभारी आहे. हो बर कसले त्या तुमचीच गाडी समजा की. आज लिफ्ट दिली, उद्या गिफ्ट देऊ आम्ही. बरोबर, उद्या बघू. काय म्हणते राव, कुठं चाललाय? काय नाही, अश्विनीच्या कॉलेजवर जरा जाऊन येतो. बरं बरं जाऊ लवकर, पाऊस पडतो जाऊ. होय दादा चाललोयच. चला येतो मग. तुझी मजल अश्विनीला कॉलेजला सोडण्यापर्यंत गेली काय? म्हणजे या सुमीला काय किंमतच नाही. पण मी पण काय कमी नाही. जिथं कमी तिथं सुमी, समजलं? आईला तडी काय बघती म्हणायची. निघायच्या टाळणीवाले वाटतं. ठेव ठेव टाळणी, दादाचं मीठ चाळणी. पण दादा पण का सुट्टी देणार नाही. आयला हे रावल्या कुठे दिसलेलं नाही 2 दिवस. फोनच लागा. त्याचा फोन का आलाय? तुम्ही पुरात नावावर गेली का काय? हॅलो बोल की संत्या. लेका मास काय गळायला लागणार. मामाची पोरगी तरी गळायला लागते का बघतो की मी. म्हणजे रे परवा मामीची तब्येत बिघडली म्हणून मामीला बघायला आलो इकडे. पूर आला म्हणून राहिलो नका मामाच्या. बरं बरं बघ घडते का. आईला पण बाची सुन होईल. इकडे नेल्याचं फिस काटलंय. तुझं तर जुळू दे. इसकटले म्हणजे रे. काय नाही, तुला इकडे आल्यावर सांगतो. तू तेवढं मामाला विचारून घडीव. होय होय याच नादात आहे मी. लगे रो बॉस. ठेवू का आता. बर बर. मामा ओ मामा. बोल की राहू. जायची काय गडबड झाली का? राजी 4 दिवस मस्त पैकी. 4 दिवसच काय तुम्ही म्हणजे दाखीला तर कायमच राहतो की मी. म्हणजे रे बहिणीला जीन करून घ्या की. म्हणजे जुना गोताला टाकले का तुम्ही होतंय. अरे चालतंय की. भाचा घर जावया झाल्यावर
आणि काय पाहिजे? बरं मी सांगीन तसंच वागायला पाहिजे. माझ्या तालावर नाचाय पाहिजे. समजलं? पाहिजे तसं नसतो की मामा. वाद भागा. मी सांगते काम तरी ऐक. मग जावायच्या परीक्षेत पास तू. फरशी पुसायला लागल, भांडी घासायला लागतील, शान घाण काढावं लागल. बरोबर ते जाऊ दे. कांदा रंगवायचं काहीतरी बघूया. हिंदी घे आणि माशाला जा बघू. चल चल उठ. बरोबर हिंदी कुठे आहे ती बघ आणि जा बघू. बर जा जा लवकर ये. जा जा. जातो मामा. राहुल पाणी वाढले सगळीकडं. पूर आलाय. लवकर ये. मामा जाऊ का नको? बर बर. मास्क गावत्यात का नाही? मोठा राहून दे, निदान चिंगडी तरी गावून दे. म्हणजे मामा बी खुश आणि मामाची पोरगी बी खुश. मी असून दे रे कुठल्या गावचं, तर पुराच्या पाण्यात तुम्ही काय करायला सांग? ए बुटक्या तू काय सांगतेस? गप. अरे सरकारनं बोर्ड लिहिलेला तुम्ही वाचला नाही का? अरे पुराच्या पाण्यात तुम्ही गाड्या घेऊन येऊन हुल्लडबाजी करताय, त्याचं फोटो प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर व्हायरल करताय. तुमची प्रसिद्धी होती रे, घरच्यांच्या जीवाला घोर लागतोय तेच आहे. म्हणून धोका पत्करू नका. घरात कोणतरी तुमची काळजी करते एवढं लक्षात ठेवा. हे पाहुणं म्हणते ते बरोबर आहे. जाऊया चला. सरकारनं पण पाठी लावल्या पुराच्या पाण्यात धोका आहे म्हणून. वय घरची पण काळजी करत असतील. चला गाड्या पडतात. चला चला ए चला ए चला वय चला चला ए चला ए चला ए चला चला. मंडळी तुम्ही पण लक्षात ठेवा, आगीशी आणि पाण्याशी कधीच खेळायचं नसतं. पुराच्या पाण्यात जाऊन सेल्फी काढणं, पोहायचं धाडस करणं, पुराच्या पाण्यात जाऊन
गाडीवर हुल्लडबाजी करणे याने आपल्या जीवाला बी धोका आहे आणि घरच्यांच्या जीवाला घोर आहे. आपण देत असलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आपले मनापासून आभार. तर मग आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. हो, नक्षत्र फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत गावगाडा या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब करा. आणि हो, घंटा पण वाजवा बरं का. कधी गमत कधी जम्मत कधी खडतो इथे राडा गावगाडा हा हा गावगाडा गावगाडा हा हा गावगाडा माणसं इथली मस्त कलंदर करती मदत कधी खाडा गावगाडा हा हा गावगाडा गावगाडा हा हा गावगाडा घडते इथे हे सारे तरी जरी गाव माझा भोळा भाबडा गावगाडा हा हा गावगाडा गावगाडा